संविधान विरोधी कोण असा प्रश्न विचारत नागपुरातल्या चौकात अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लागलेले आहे। आपण बघू शकतो नागपुरातील अजनी उड्डाण पुलावर हे होर्डिंग्स लागलेलं आहे। संविधान विरोधी कोण या हेडलाईन नुसार हे होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे। राहुल गांधी व काँग्रेसचा खरा चेहरा संविधान विरोधी वारसा पुढे चालवताना अशा प्रकारचे होर्डिंग्स आहे। आणि या ठिकाणी काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांनी संविधान विरोधी वक्तव्य केलं। 1961 साली जातीवर आधारित आरक्षण विकासास अडथळे ठरते पंडित जवाहरलाल नेहरू यांचं वक्तव्य। 1985 साली आरक्षणाच्या नावावर बुद्धिहीन लोकांना प्रोत्साहन मिळते राहुल गांधी आणि राजीव गांधी आणि 2024ला राहुल गांधी यांचं वक्तव्य जे आहे त्याचा कोट केलेला आहे, सत्तेत आल्यास आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं हे होर्डिंग्स सकल ओबीसी समाजानं लावलेलं आहे। सकल बौद्ध समाज असो किंवा सकल ओबीसी समाज असो अशा प्रकारचे होर्डिंग्स नागपुरातल्या चौकात आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल गांधी यांचं वक्तव्य संविधान संपवण्यासाठी सकल ओबीसी समाजवर संविधानाची प्रत त्या ठिकाणी दिलेली आहे आणि आरक्षण रद्द चा विचार करू याबाबतची एक बातमी त्या होर्डिंग्सवर दिसते। एकूणच नागपुरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करणारे होर्डिंग्स लावलेले आहे आणि या होर्डिंगच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तो म्हणजे संविधान विरोधी कोण। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।